मी मनोज इंगळे, उद्योगमंत्र मराठी संस्थापक व अध्यक्ष. मी आज चाललो होतो लोणंदवरून साताऱ्याकडं आणि आपल्या याच्यामध्ये प्रवासामध्ये एक तळीये फाटा म्हणून गाव लागतं लोणंदवरून साताऱ्यावर जाताना. 20-22 किलोमीटरवरती आहे घाट उतरल्यानंतर. आणि तिथं आहे हॉटेल मायभूमी आणि माझ्यासमोर ज्या बसल्या आहेत त्या हॉटेल मायभूमीच्या ओनर आहेत. तर मॅडम, सर्वात प्रथम तुमचं स्वागत, कारण धंद्याचं बोलायची सुरुवात तुमच्यापासून होईल मला वाटलं नव्हतं. आता तुम्हाला वाटेल की ह्या कोण आहेत, तर मी जसं तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं होतं, एक टीजर मी आधी तिथं शूट केलेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवतो की 58,000 इंस्टाग्राम फॉलोअर आणि 30,000पेक्षा जास्त फेसबुक फॉलोअर असलेली व्यक्ती तुमच्यासमोर बसलेली. अतिशय छोटंसं गाव आहे, हॉटेल पण छोटंसंच आहे, पण खूप छान इन्स्पिरेशनल जर्नी त्यांच्याकडून तुम्हाला घेता येईल अशा व्यक्तीसमोर तुम्हाला बसवलं. म्हणून मला असं वाटतं की बाबा आपल्या पॉडकास्ट म्हणा, व्हिडिओ म्हणा, त्याची सुरुवात याच्यापेक्षा चांगली असू शकत नाही. कारण काय आहे की स्त्री शक्तीचा आपण आदर करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि तिथून आज आपली सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. काल आपण व्हिडिओ टाकले होते आणि ताईंपासूनच पहिली सुरुवात झाली. तर ताई त्यांचं इंट्रोडक्शन देतील. तुमचं नाव सांगा आणि तुमचं लोकेशन सांगा. नमस्कार, माझं नाव वैशाली मयूर दोरके आणि मी तळीये फाटा येथे छोटंसं हॉटेल चालवते. इथे फक्त मिसळच मिळते, पण मिसळमध्ये अनेक व्हरायटी आहेत, जसं की दही मिसळ असू दे, चीज मिसळ, बटर मिसळ आणि मिसळ ही सातारा स्टाईलची मिळते. अगदी 100% गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही येथील मिसळ टेस्ट करायला या, तुम्हाला मिसळ आवडणार म्हणजे आवडणारच, अगदी कॉन्फिडंटली सांगते. तर आणि हो, मनोज इंगळे सरांचंही हॉटेल मायभूमीमध्ये अगदी सहर्ष स्वागत आहे. अगदी मला स्वप्नवत वाटतंय की ते इथे आलेत म्हणून. माझी त्यांना मनापासूनची इच्छा होती भेटण्याची. तर सर, तुमचंही स्वागत आहे. थँक्यू. आज आपण काय केलं, आपण थोडीशी सरप्राईज व्हिजिट दिली. आपण त्यांना फोन न करताच डायरेक्टली आलो. कसल्याही प्रकारचं स्क्रिप्ट नाही, काही नाही. आम्ही अर्धा एक तास आधी गप्पा मारल्या, मिसळची टेस्ट घेतली आणि आपण आता याच्यात म्हटलं चला तुमचे अनुभव व्हिडिओमध्ये टाकावेत. कारण एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करताना किती जरी संकट आली तरी त्याच्यातून बाहेर कसं निघायचं यांची फॉर्म्युला यांच्याकडे आहे. खूप साऱ्या स्ट्रगलमधून त्यांनी हा व्यवसाय चालू केला आहे. स्वतः एकटे चालवतात, त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत असतो आणि खूप छान प्रकारे व्यवसाय चालवतात. तर आता आपल्याला एकच करायचं की यांच्या व्यवसायाला आपल्याला सपोर्ट करायचा आहे. ज्यावेळेला तुम्ही कधीही लोणंद टू सातारा जाणार असाल तर तुम्ही नाश्त्यासाठी तुमचा वेळ राखीव ठेवा आणि ह्या हॉटेलला तुम्ही नक्की भेट द्या. आता त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की सोशल मीडिया कसा तुम्ही वापरता, कारण त्यांचा व्यवसाय हा त्यांचं म्हणणं आहे की मला सोशल मीडियावरून खूप छान प्रतिसाद आहे. 58,000 इंस्टाग्रामवरून फॉलोअर्स आहेत, 30,000 म्हणजे जवळजवळ 86-88,000 लोक फॉलो करतात. आणि एखाद्या व्यक्तीला एवढे लोक जर फॉलो करत असेल तर त्याचा योग्य प्रकारे आपण वापर केला पाहिजे. तर तुम्ही त्या फेसबुक आणि इंस्टाचा कसा वापर करता? मी म्हणजे माझ्या व्यवसायासाठी, माझा हॉटेल व्यवसाय असल्या कारणाने मी हा प्रयत्न तर आवर्जून करते की रोज तरी एक पोस्ट पडेलच माझ्या सोशल मीडियावर. आणि सरांनी बघितल्याप्रमाणे की हा क्राऊड एरिया नाही, जिथे माझं हॉटेल आहे ना, तर तो अगदी शांत एरिया आहे. जेणेकरून माझा हा प्रयत्न राहतो की सोशल मीडियावर मी हॉटेलची रोज एक तरी पोस्ट करेन. कारण त्याचं मुख्य कारण सरांनी पाहिलंय की माझं हॉटेल कमी गर्दीच्या ठिकाणी आहे आणि क्राऊड एरिया नाही आहे इथे. तर माझा प्रयत्न राहतो की जास्तीत जास्त कस्टमर मी सोशल मीडिया थ्रू मिळवे. ज्या वेळेला सोशल मीडिया तुम्ही वापरले, हे बघा तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा याच्यासाठी म्हणून मी उत्तम उदाहरण तुमच्यासाठी ठेवलेलं आहे की तुम्ही सोशल मीडिया वाढवून कुठेही बसा, अख्ख्या जगाच्या पाठीवर कुठं जरी बसले आणि तुमचा सोशल मीडिया स्ट्रॉंग असेल तर सोशल मीडिया तुम्हाला कस्टमर आणून देऊ शकतं. ह्याचा एक संदेश आपल्याला द्यायचा आहे. दुसरी गोष्ट, यांचं जर तुम्ही हॉटेल फिरून बघितलं, मी तुम्हाला टाकेल आता, जसं तुम्हाला दिसेल पण स्क्रीनवरती की मी व्हिडिओ ओव्हरलॅप करून तुम्हाला दाखवेल की हॉटेलमध्ये इन्स्पिरेशनल गोष्टी खूप साऱ्या लिहिलेल्या आहेत, स्वतःसाठी लिहिलेल्या आहेत, दुसऱ्यांसाठी लिहिलेल्या आहेत. आयुष्य कसं जगावं, काय करावं, मेनू लिहिलेले आहेत. मोठे आपले जे ज्यांच्याकडून आपण आदर्श घेतो अशा लोकांचे आपण चित्र लावलेले आहेत. म्हणजे काय असतं ना, आपले वर्क इथिक्स असतात की व्यवसाय कसा करावा. तर याच्या संदर्भात सुद्धा खूप छान, छोटंसंच हॉटेल आहे पण खूप छान प्रकारे त्यांनी सगळ्या माहिती दिलेली आहे आणि हे खूप इन्स्पिरेशनल आहे. कोणी तुम्हाला जर असं वाटत असेल मी तुम्हाला लिंक पाठवेल आणि त्या लिंकवरती रोज यांचा एक व्हिडिओ 100% पडत असतो. तो व्हिडिओ बघा, त्यांना फॉलो करा. आणि वैशाली ताईंना आता लवकरच आपल्याला त्यांचे 58K to 1 million त्यांचे कंप्लीट करून द्यायचे, तर ही जबाबदारी आपल्यावरती आहे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला त्यांना फॉलो करायचं आहे. चालेल, तर सगळ्यांनी फॉलो करा. धन्यवाद. थँक्यू.